महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झालेले असून आज नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा काढण्यात आलेली आहे। नांदणीतून पहाटे 5 वाजल्यापासून ही पदयात्रा सुरू झाली। शेकडो कोल्हापूरकर पदयात्रेत सहभागी झाले। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा काढण्यात आली। आपल्या भारतीय परंपरा, प्रतिष्ठा आणि आपली अतिशय मोलाची असलेली दक्षिणाची शान म्हणजे माधुरी यांना, या हत्तीला अंबानी यांनी बेकायदेशीररित्या वडतारा येथे नेल्यामुळे आपण सर्वजण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 45 किलोमीटरची पदयात्रा घेऊन जातो। सुप्रीम कोर्टाने दिलेला हा जो निर्णय आहे तो काय अंतिम नाही। संविधानानं सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय बदलण्याचा अधिकार या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना आहे। तिनं तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। 4 तास नांदणीमध्ये मिरवणूक चालू असताना तिनं पाण्याचा थेंब घेतला नाही, फळं घेतली नाहीत। एवढंच नव्हे तर रडत रडत ती गेली। ज्या माधुरीनं आमच्या 742 गावांचे प्रमुख असणाऱ्या मठाधिपतींना रडवलं, स्वतः रडली। यावरून माधुरीला नांदणी मठ सोडायचा नव्हता हे स्पष्ट होतं आणि म्हणून माधुरीच्या वतीनं आम्ही सारेजण महामहिम राष्ट्रपतींना दयेचा अर्ज देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा घेऊन निघालेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।